मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या अर्चना चॅनलमध्ये। सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बघा आपली बर्थडे बॉय म्हणजे प्रज्ञाचा आज बर्थडे आहे आणि प्रज्ञा आज उठते किती वाजता माहिती आहे का? 1 वाजता। 1 वाजलेला आहे। घडीमध्ये तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्यामध्ये नक्की दाखवणार आहे। बघा दात घासते ती आता उठून। प्रज्ञा बघू शकता तिचा आज बर्थडे आहे आणि ती एवढं लवकर लेट उठली। आम्ही लवकर उठलो तिच्यासाठी आणि ती खूप लेट उठली। इकडे अर्चना आहे। हाय सर्वांना, झाली का तुमची चाय पाणी? आमची चाय पाणी आता झालेली आहे। मला आज प्रज्ञाचा बर्थडे मस्त लवकर। तर आजचा आपला हा ब्लॉग नक्कीच तुम्ही बघत राहा, लास्ट पर्यंत नक्कीच बघा। तुम्हाला नक्कीच आपण प्रयत्नाचा घरी बर्थडे करणार आहोत, तुम्हाला नक्की दाखवायचे प्रयत्न करू। तर आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा। मी तुम्हाला आता पाठच्या कॅमेऱ्यात खरंच दाखवतो की आता घडीमध्ये किती वाजलेत। बघू शकता हे बघा घडीमध्ये कंप्लीट 1 वाजलेला आहे आणि हे बघा इकडे प्रज्ञा झाली, झोप झाली, लय लवकर उठली बाई तू। बघितलं 1 वाजला आहे आणि ही आता झोपेतून उठली आणि म्हणते पप्पा मम्मी माझा बर्थडे आज। धर तुला मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू प्रज्ञा, तुला आता मी मोबाईल पकडलाय म्हणून तुला माझ्याकडून पण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। रात्री सुद्धा आम्ही विश केलं होतं पण ती आमच्या इकडे नाही, ती आजीकडे जायचे झोपायला म्हणून ती आता उशिरा उठली म्हणून वापस तिला एकदा विश केलं। तर तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा। हा, लास्ट पर्यंत आपला आजचा ब्लॉग बघत राहा। प्रज्ञा, तुला माझ्याकडून पण वाढदिवसाच्या लाख लाख खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू। बस आता उठली ती झोपेतून, विचार करा आता कंपल्सरी 1 वाजलेला आहे बघा आणि प्रज्ञा आपली आता उठली झोपेतून। तर चला आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा, नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करील। भेटू नंतर आपण केकची तयारी केल्यानंतर। तर बघू शकता प्रज्ञा आपली आता रेडी वगैरे झालेली आहे आणि खूप जणांच्या लाईव्हला कमेंट येत होत्या अर्चनाला की बर्थडे लाईव्ह मध्ये करा, बर्थडे लाईव्ह मध्ये करा। तर आम्ही सांगितलं नाही, बर्थडे आपण असा करू, कारण की बऱ्याच जणांना वाटलं असेल की बर्थडे करतेत का नाही। आणि खूप सगळ्यांनी विश केलं तिला, खरंच खूप छान वाटलं। सगळ्यांच्याच मनापासून थँक्यू। सर्वांनी भरभरून आमच्या प्रज्ञाला प्रेम दिलं आहे आणि सगळ्यांनी विश केलं आहे, खरंच सगळ्यांचं थँक्यू। प्रज्ञा, तू सांगणार नाही का सगळ्यांना थँक्यू? बोल ना, तिला असते प्रज्ञा। तर तुम्हाला नक्कीच मी दाखवतो केक वगैरे तिने आणलेला आहे, आम्हाला माहिती नाही। त्या दोघीच जणी गेल्या होत्या, प्रज्ञा आणि प्रज्ञाची मम्मी केक वगैरे घेऊन आल्यात। तर मी नक्कीच तुम्हाला दाखवत होता त्यांनी कुठला केक चॉईस केलाय। प्रज्ञाच्या चॉईसनं केक आणलेला आहे त्या दोघी मायलेकीन जाऊन। तर आपण नक्कीच व्हिडिओ आपला तुम्ही बघत राहा। व्हिडिओ कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा। तुम्हाला दाखवतो आता प्रज्ञा जाणार आहे केक आणायला। त्यांनी केक आणून दुकानामध्ये ठेवला आहे, मला दाखवला नाही अजून। तर मी तुम्हाला लगेच दाखवून आपण संगच बघू, तुम्ही आणि मी। तर बघू आता तिनं दुकानामध्ये ठेवलाय। कुठल्या दुकानामध्ये ठेवलाय केक? कारण की आपल्या इकडे फ्रीज वगैरे नाही, तर त्यांनी फ्रीज मध्ये ठेवलाय दुकानामध्ये। तर ती आता जाऊन घेऊन येते। ये मग घेऊन जा आता। हा, तर चला दाखवतो तुम्हाला आता केक आणल्यावर। इकडे दादू आहे आपला, दादू पण तयार झालेला आहे। तर हे बघा इकडं दादू तयार झाला मस्तपैकी। या इकडे बघ ना, तुम्हाला माहिती आहे हा आपल्या व्हिडिओ मध्ये जास्त नसतो, मी थांबत बी नाही। तो हाय तरी कर दादू, नुसतं बरं हाय कर एकदा, तो हाय पण नाही करत। तर चला, तर आली आहे प्रज्ञा केक घेऊन। मलाच माहिती नाही बरं हिनं कधी केक आणलाय। तर या केक वगैरे घेऊन अगोदरच आल्या होत्या, तिकडे फ्रीजमध्ये ठेवला होता त्यांनी केक वगैरे आणून। तर बघू आपण आता केक कसा आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता केक। प्रज्ञा केक घेऊन आलेली आहे, घरात आहे अर्चना। अर्चनाचं काम चालू आहे। कधी त्यांनी दोघी मालिकेने केक आणला होता माहिती नाही, पण आता आली प्रज्ञा इकडं। हे बघा, आणि इकडं अर्चना आहे, तिकडं दादू आहे, इकडं प्रज्ञा आहे। तर प्रज्ञा केक वगैरे घेऊन आली, तुम्हाला नक्कीच दाखवतो आता केक कसा आहे। केक लय छान आहे, मी तर बघितलंच नाही अजून कसा केक आहे। तर बघू आपण बी कसा केक आहे, तर तुम्हाला नक्कीच दाखवायचे प्रयत्न करतो। तर आपला व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा। काय रे प्रज्ञा, है ना? तर चला आता दाखवतो तुम्हाला नंतर केक खोलून दाखवतो आम्ही कसा आहे। तर प्रज्ञा खोलून दाखवते आणि नंतर बर्थडे झाल्यावर मग बर्थडे करताना मग तुम्हाला परत एकदा दाखवू आपण। आता तुम्हाला केक दाखवू कसा केक आहे, तर मी पण नाही बघितला, तुम्हाला दाखवतो आणि मी बघतो। बघू शकताय असा केक त्यांनी आणलेला आहे हा। वा 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 वा, खूपच सुंदर केक आहे। तुम्हाला कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा। हा चॉकलेट कॅडबरी केक आहे हा, मला खूप आवडलाय। तुम्हाला कसा वाटतो नक्कीच सांगा। आणि केक कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट। इकडे प्रज्ञा तर आणला प्रज्ञासाठी केक, बघू शकताय तुम्ही। हा बघा कसा आहे केक, खूप छान। चला कुठून आणलाय केक? हा केक कुठून आणलाय? खूप छान आणला केक, आपल्या इकडनं आणलाय। अरे खूप छान छान केक भेटायला येतात आपल्या इकडं। तर चला आता तिची बर्थडेची तयारी चालू आहे। आता बघू बर्थडेला अर्चना प्रज्ञा चालली बोलवायला तिच्या मैत्रिणी फ्रेंडला। तर चला तुम्हाला दाखवता आल्यावर सगळे आता।
तर चला आता प्रज्ञाची मम्मी प्रज्ञाला ओवळत आहे. तर बघू शकता तुम्ही आता तिचं ओवळणं चालू आहे प्रज्ञाचं. आता प्रज्ञाच्या बड्डेची तयारी चालू झाली आहे आणि आपली इथं खूप सारी फॅमिली आहे, पण अर्चना बोलली आपण घरातली घरात करू म्हणून आम्ही कोणाला बोलवलंच नाही जास्त करून. तर भावाच्या 2-3 मुली आलेल्या आहेत, बाकीच्या मैत्रिणी तिच्या आलेल्या आहेत, ते सगळेजण तिला ओळखत आहेत. तेच मी थोडंसं तुम्हाला दाखवायचं नक्कीच प्रयत्न करतो. तर आपला आजचा हा प्रज्ञाचा बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा. सगळ्यांनी पटापट कमेंट करा. आणि खरंच सगळ्यांनी खूप विश केलं प्रज्ञाला बड्डेच्या अगोदरच. आपल्या लाईव्हमध्ये आपला लाईव्ह चालू होता, तर सगळ्यांनी छान असा सपोर्ट दिला प्रज्ञाच्या बड्डेला. तर चालू आहे प्रज्ञाचा बड्डे. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. द्या फोटो काढा ना व्हिडिओ मध्ये. आपण काढू जर फोटो काढे आपण जाऊ दादा तो त्याला काही झोप आहे. आईला दे आईला दे. पप्पाला तुला मम्मीला. 1 रुपये 2 रुपये दिले काय नाही होत. दादा दर तुला. जाऊ दे आता काय मी घरचं ते कपडे घेतलेत ना तुला.